स्लॅबचे प्लास्टर पडले, भिंती ओलसर. पेठ आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न. पेठ तालुक्यातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांनी दिनांक 5 मार्च रोजी वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. वसतिगृहातील अनेक ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर पडले, भिंती पाण्याने पूर्ण ओलसर, बेड गंजलेले, गाद्या पूर्ण खराब. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात पत्रकार चेतन ठाकरे यांनी वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे विचारणा केली असता सदर बाब एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून अभियंते पाहणी करून गेले आहेत. मात्र अद्याप कोणतेही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही असे सांगण्यात आले. यापूर्वी पुणे येथील वाकडमधील आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात स्लॅब प्लास्टर पडून विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. त्याचप्रमाणे पेठ येथील वसतिगृहातही अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे वॉटर लिकेजची समस्या सोडविण्यासाठी 3 वेळा काम करण्यात आले असल्याचे सांगितले जात असले तरी पाण्याची गळती अद्याप सुरू आहे. त्यामुळे या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या संदर्भात तात्काळ कारवाई करून मार्च महिन्यात संपूर्ण वसतिगृहाची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे, पत्रकार चेतन ठाकरे, विलास गायकवाड यांनी दिलाय. तसेच लवकरच आयुक्त आदिवासी विकास विभाग, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत गावंडे, सामाजिक कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया. सार्वजनिक बांधकाम आदिवासी विभागाच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकरणाकडे आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी. गिरणा वार्ता न्यूज कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, नाशिक.